अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरामध्ये आज रविवार रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं पदाधिकारी व कार्यकर्ते मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्याला शिवसेना उपनेते आमदार नितीन बापू देशमुख, दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे व शिवसेना जिल्हा प्रमुख पराग बुरधे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। नागपूरचे प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांना या देशात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही, अशा लोकांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उपनेते नितीन देशमुख यांनी केली आहे। तर महायुती सरकारने शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी सरसकट कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते, त्या आश्वासनांची तात्काळ पूर्तता करावी, अन्यथा शिवसेनेच्या वतीने मुंबई येथे ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा सुद्धा यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी जनविकास न्यूजशी बोलताना दिली आहे। दर्यापूर येथे शिवसेना उघडा गटाच्या वतीने पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यकर्ता मेळाव्याला शिवसेनेचे उपनेते देशमुख आमदार आणि दर्यापूर मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे हे सुद्धा उपस्थित होते। आपल्यासोबत बापूसाहेब देशमुख आहेत। हो, काय सांगाल? नागपूरचे प्रशांत कोरटकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्यांच्या वक्तव्यानंतर उद्या अमरावतीत संपूर्ण पदाधिकारी सर्व पक्षाच्या वतीने महामोर्चा मुकमोर्चा काढण्यात येणार आहे। त्या मुकमोर्चात संपूर्ण शिवसैनिक आवर्जून हजर राहतील। निश्चितपणे छत्रपती शिवाजी महाराजांवर अपमान करणाऱ्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। पण अशा व्यक्तींना ह्या महाराष्ट्रात या देशात राहण्याचा अधिकारच नाही। ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजबद्दल असं बोलण्याचा अधिकार त्यांना नाही, ह्या ठिकाणी त्यांना राहायचा सुद्धा अधिकार नाही। निश्चितपणे त्यांच्यावर शासनानं कडक कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्या निषेधार्थ जे उद्या मोर्चाचं आयोजन केलं त्या ह्या मोर्चामध्ये सर्व शिवसेना ताकदीनिशा उपस्थित राहते। आमचे जिल्हाप्रमुख यांच्या नेतृत्वात, पराग यांच्या नेतृत्वात सर्व शिवसैनिक त्या ठिकाणी हजारो संख्येने उपस्थित राहते। महायुती सरकारने निवडणुकीच्या पूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले, ते आश्वासन पूर्तता झाले नाही आणि उद्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार। निश्चितपणे देवेंद्रजींनी जो शेतकऱ्याला शब्द दिला की आमचं सरकार आलं ना आम्ही शेतकऱ्याला कर्जमुक्त करू, आमच्या पक्षप्रमुखांनी शपथविधी घेतल्यानंतर नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात 15 दिवसाच्या आत शेतकऱ्याला 2 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी दिली। देवेंद्रजींनी शब्द दिला, तो शब्द त्यांनी पाळावा, नाही तर आम्ही विदर्भातले सर्व शेतकरी ट्रॅक्टरनं घेऊन मुंबईला आम्ही मोर्चा काढू। 21 रुपये महिना सुद्धा लागू करणार होता, परंतु सध्या 1500 रुपये महिना सुरू आहे। 21 रुपये महिना अद्याप लागू करणार, ते 1500 काही दिवसानं बंद करतील। आपण पदाधिकारी मेळावा घेतला, या मेळाव्यात शहराचे काही पदाधिकारी आणि युवा सेनेचे जे काही जिल्हा प्रमुख आहे आणि पदाधिकारी या ठिकाणी हजर नाही, काही नाराजी आहे? नाही, सर्व पदाधिकारी ह्या ठिकाणी उपस्थित आहे। काही 1-2 पदाधिकारी नसते, लग्नाची तेच आहे, लग्नाची दाट हे आहे। त्यांनी जिल्हा प्रमुखांना सुद्धा फोन केले की लग्न असल्यामुळे मी या काही शिकलो, पण 100% पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।